कसं आहे की बीडमध्ये जी दहशत निर्माण झाली आहे आणि हे त्याचे सगळे सूत्रधार मुंडे कुटुंबच आहे म्हणायला पाहिजे. कारण धनंजय मुंडे, पंकजा मुंडे काही आता वेगळे राहिलेले नाहीयेत आणि त्यांच्या दोघांच्याही वडिलांनी वाल्मिक कराड सारख्या माणसाला थारा दिला म्हणून तो आज इतका मोठा एक कुख्यात गुंड झाल्यासारखा तिथे वावरतोय. आणि माझ्याकडे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक व्हिडिओज पाठवत आहेत, मेसेजेस पाठवत आहेत, फोटो पाठवत आहेत की मालिका काय तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत दाखवलेत ना तरी सुद्धा कमी पडेल इतके फोटोज आणि व्हिडिओज माझ्याकडे आलेत. काही तर लोकांची आणि त्यांच्या सो कॉल्ड समर्थकांची भाषा जर आपण ऐकली ना तर कान बंद करावेसे वाटतात. इतकी खालच्या दर्जाची भाषा यांचे सो कॉल्ड कार्यकर्ते वापरत आहेत. मग ही आपल्या देशाची दिशा असणार आहे का? आणि असे नेते आपल्याला मंत्री म्हणून चालतायत का? हा प्रश्न लोकांना खरंच विचारावा असं वाटतो मला. की हे जे असे थाटात मिरवणारे, हे स्वतःला बॉस म्हणून घेणारे, आकाशात आता म्हणून मी तो फोटो ट्विट केला मुद्दाम की बाबा धनंजय मुंडे जर हातात गन घेऊन फिरतायत तर पुढे कोणाला काय म्हणायचं? त्याच्यात संदीप क्षीरसागरच्या हातात पण गन होती ते दिसलं. आपण सगळ्या नेते जर आपले हे सो कॉल्ड आमदार हेच जर गन घेऊन फिरायला लागले तर काय दिशा द्यायची आपण आपल्या महाराष्ट्राला?